तटकरे 15 ऑगस्टला रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत। पालकमंत्री पदासंदर्भात भरत गोगावले यांचा विचार झाला पाहिजे असं उदय सामंतांनी म्हटलंय। पालकमंत्री पदाचा विषय हा मुख्यमंत्र्यांचा असतो, शहांनी शिंदेना सांगितलेला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर 2 काळ्या जादूचे पुजारी रायगडमध्ये पोहोचले असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं। ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे। मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी आदितीताई तटकरेंची नेमणूक करण्यात आली होती आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली होती। याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झाला आहे किंवा रायगडचा पालकमंत्री जाहीर झाला आहे असं कुठेही वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही। आणि आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरत गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भुसेंचा झाला पाहिजे, परंतु याचे सगळे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात। ते आपापल्या भागामध्ये झेंडे फडकवू द्या, पण याच्यामुळे हे जे कोण शिंदे गटाचे लोक आहेत त्यांची लायकी काय हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं। दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात एकनाथ शिंदे जे डेप्युटी CM आहेत बरं का, जे दिल्लीत आले होते आणि त्यांनी अमित शहांशी चर्चा केली, त्यात पालकमंत्री पदाचा विषयसुद्धा त्यांनी काढला की देवेंद्र फडणवीस हे आमच्या दोन्ही लोकांना पालकमंत्रीपदी नेमू देत नाहीत, नेमत नाहीत कुठे नाशिक आणि। तेव्हा अमित शहानी त्यांना सांगितलं की पालकमंत्री पदाचा विषय देशाचे गृहमंत्री पाहत नाही, पालकमंत्रीपदी कोणाला नेमायचं हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो, तो मैं उस बारे में मुख्यमंत्री को कोई सूचना नहीं दे सकता। आणि देशाचं गृहमंत्रालय पालकमंत्रीपदी कोणी बसावं हे सांगण्यासाठी नाही, हे अमित शहानी डेप्युटी CM मिंदेच्या तोंडावर सांगितलं। हे खरं आहे की नाही जाऊन तुम्ही विचारा। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही, पण आदिती तटकरेच आता झेंडावंदन करणार आहे अशी माहिती माझ्या माहितीप्रमाणे 2 काळ्या जादूचे पुजारी ऑलरेडी रायगडमध्ये पोहोचले। ओम फट फट स्वाहा, ओम फट फट स्वाहा।